नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी छोटू गुटले। आज आपण नाशिकमध्ये अकराळे गावात आलेलो आहे पेरूच्या बागेत। तर आता बऱ्यापैकी या पेरूचा बाग एवढ्या 8-10 दिवसामध्ये चालू होईल सर। तर त्या हिशोबाने त्यांचं फोमिंग वगैरे आणि हे आता उष्णतेपासून प्लॉट संरक्षण पण झालं पाहिजे, या हिशोबाने त्यांनी फ्लड पाणी दर 10 दिवसाला चालू राहते। पण तशी काहीच अडचण नाही, जी बर्निंगची जे आपण म्हणतो। आता हे सगळं उन्हातलं फळ येणार आहे, पण मग तशी काही अडचण नाही। इथं टेम्परेचर मेंटेन राहतं आहे, गारवा राहतो आहे। जर गारवा टिकून ठेवला तर झाडाला बर्निंगचं फळाला एवढी अडचण येत नाही। आता हे गेलं 3-4 वर्षाचं रान आहे। पुढे 10-12 दिवसात त्यांचं कामकाज सुरू पण होईल हार्वेस्टिंगचं। आणि चांगलं म्हणजे ते जर हे बघायचंच म्हटलं तर बऱ्यापैकी फळ मोठं झालेलं आहे। त्या हिशोबाने काम झालं पाहिजे। फ्लडिंगचं केलं आहे, परत आता त्यांनी गवत तणनाशक पण मारत नाही गेले ते 5-6 वर्षापासून। त्यांचं वैयक्तिक कोणी सांगितलं नाही, त्यांचं कामकाज करत असतं। गवतलं तणनाशक नाही म्हणजे गवत पण तुमचं हीट कमी करणार, टेम्परेचर मेंटेन होतं। आणि या हिशोबाने इकडं ड्रिपला पाहिजे रुटीननुसारच पाणी द्यायचं असतंय। तिकडं असं नाही का बुवा टेम्परेचर वाढेल म्हणून खूपच। नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी छोटू गुटले। आज आपण नाशिकमध्ये अकराळे गावात आलेलो आहे किरण भाऊ फलानेंकडं। यांचं गेले 7 वर्षापासून पेरू पिकामध्ये फक्त पेरू पिकामध्येच काम चालू असते। तर हे काम करत असताना त्यांना काय काय अडचणी आल्या किंवा काय काय त्याच्यावर उपाययोजना केल्या, आपण त्यांच्यासोबत 2 शब्द बोलूया। नमस्कार साहेब। मी किरण फलाने, राहणार अकराळे। 7 वर्षापासून मी पेरू शेती करतोय। बर। पण नियमित गुटले सरांचं मार्गदर्शन आणि ते बघून अच्छा 10 ते 12 दिवसाला एक फ्लड पाणी करतो। आता हे मेंटेनन्स साठी हे तुम्ही फ्लड पाणी आता चालू आहे म्हणजे तुमचं हो। जोरात चालू आहे। हो, जसं तुम्ही सांगितलंय 10व्या ते 12व्या दिवशी पाणी केलं, मला त्याचे रिझल्ट पण खूप छान आले। म्हणजे याला झाडाला गारवा होतो, झाडाला गारवा होतो फ्लड पाणी। आणि किती एकरेज आहे सर आपल्याकडं? आपल्याकडे 7.5 एकर। 7.5 एकर किती वर्षापासून? त्यातलं 2 एकर 7 वर्षापासून आहे। हा, बाकीचं राहिलेलं 4 वर्ष झाली। 4 वर्ष झाले। बरं, आता याच्यात काय काय कसं उत्पन्न, काय कसं मार्केटिंगचं थोडंसं बोला। म्हणजे बाकी आपण स्वतःच करतो, स्वतःच पाठवता का? ओके, दरवर्षी? दरवर्षी। आणि मग कसं आहे पेरू पिकामध्ये? माझ्याकडे सगळं द्राक्ष होतं। ओके, द्राक्षापेक्षा तर 100% चांगलंच। द्राक्षापेक्षा हॅरेसमेंट कमी होईल। ओके, आणि अजून म्हणजे हे झालं याच्यात कधी काय काय अडचणी तुम्हाला हे झाल्या कधी, म्हणजे काय काय वाटल्या बुवा या अडचणी? काही नाही, तुमचं निमाटोड आहे। हा, त्याला जर वेळेवरती काम केलं तर त्याचा काही विषय येत नाही। बरोबर। 3 महिन्यामध्ये जर त्याच्यावरती काम करत राहिलं, बरोबर, आतापर्यंत काही एक पण झाड गेलेलं नाही आपल्याला, म्हणजे निमॅटोडचा अडचणच नाही का? ओके। अजून आता आपण फोमिंगचं पण सुरू केलंय? फोमिंगचं आपण स्वतः कधी सुरू केलंय सर? 2 महिने झाले आपण सुरुवात करू। 2 महिने झाले का? बरं। म्हणजे तुम्ही शेतकरी म्हणजे पेरू पिकाचं पण कामकाज बघता आणि कंपनीचं फोमिंगचं पण बघता का? म्हणजे स्वतः सप्लाय का कसं? डायरेक्ट शेतकऱ्याला सप्लाय करतो। डायरेक्ट शेतकऱ्याला पाठवता का? ओके। कोणाला लागलं तर डायरेक्ट फोन केला तर पाठवता का? पाठवतो। ओके, ठीक आहे। धन्यवाद, थँक्यू।